मेहरबान न्यायालयाकडे आज सरकार पक्षाचा आणि आमचा युक्तिवाद झाला आहे. युक्तिवाद झाल्यानंतर त्याच्यावर आदेश करण्यासाठी मेहरबान न्यायालयाने 2 मेची तारीख ठेवली आहे. त्यामुळे 2 मेला निकाल होईल. आज दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केलेला आहे. सरकारी वकील हजर होते, एस-आय-टीचे तपास अधिकारी पण हजर होते. युक्तिवादामध्ये त्यांनी फिर्यादमध्ये जे आरोप आहे त्याबद्दल आणि नंतर त्यांनी काही पुरवणी जबाब वगैरे घेतले त्याबद्दल त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. आमचं म्हणणं आजही तेच आहे. आजच्या युक्तिवादामध्ये जास्त करून जो मुद्दा होता तो धर्मांतरणावर होता. त्याच्यावर माझा पहिला महत्त्वाचा युक्तिवाद तोच होता जो आजही आहे की महाराष्ट्रामध्ये अजून धर्मांतरणाचा कायदा नाही आहे. त्यामुळे IPC खाली तो कोणत्या कलमाखाली येतो हा मुद्दा अजूनही अनभिज्ञ आहे. कारण कलम 299मध्ये तर काही धर्मांतरणाबद्दल सांगितलेलं नाही. तो धार्मिक भावना दुखावण्याबद्दल किंवा अपमानित करण्याबद्दलचा आहे, धर्मांतरणाबद्दलचा नाही आहे. त्यामुळे माझा पहिला युक्तिवाद तोच होता. सरकार पक्षानेही त्यांचे मुद्दे मांडले आहेत. 2-5ला काय होतं ते कळेल. सर आज आपण युक्तिवाद करताना पुन्हा एकदा चिटिंगचा मुद्दा उपस्थित केला होता की एकच व्यक्तीची 4-5 लोकांसोबत चिटिंग कशी असू शकते. नाही, मी असा मुद्दा उपस्थित केला होता की सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की एकच घटना किंवा एकाच घटनेला आधारित असलेल्या घटना की ज्या एकाच कालावधीमध्ये इन सेम ट्रान्झॅक्शन जर घडलेल्या असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज नाही. एकाच FIRमधून तुम्ही बाकीच्या गुन्ह्याचाही तपास करू शकतात. तो माझा मुद्दा आजही आहे. मी आजही त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट दिलेलं आहे. माझं असंच म्हणणं आहे की या सगळ्याच घटना 2022 ते 26च्या कालावधीतल्या आहेत. सगळ्यांचं घटनास्थळ हे TCSचं ऑफिसच आहे. मग जर असं असेल आणि आलटून पालटून सगळे तेच आरोपी आहेत, मग असं असेल तर खरोखर वेगवेगळे 9 गुन्हे दाखल करणं योग्य होईल का की एकच गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये बाकीच्यांचे जबाब घेऊन तपास करता आला असता. तो मुद्दा माझा आजही आहे. त्याच्यावर मी आजही ठाम आहे. आपण सुरुवातीला एक मुद्दा मांडला होता की ही सुनावणी पुन्हा लांबली जाऊ शकते, निकाल राखून ठेवला जाऊ शकतो, तर त्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तसं काही झालं आहे का? नाही, मेहरबान न्यायालयाने 2-5ला निकालाला ठेवलेलं आहे. पण सर म्हणजे आता अटक वगैरे 2 तारखेपर्यंत काही प्रोटेक्शन नाही आहे. SITला जर ॲप्लिकंट कुठे सापडल्या तर ते अटक करू शकतात. सर धर्मांतराबाबत काही सरकारी पक्षाने नवीन मुद्दे मांडले का? नवीन मुद्दे असं नाही, त्यांनी जे जबाब घेतले होते त्याप्रमाणे ते बोलले. परंतु मला असं वाटतं की भारतीय न्याय संहितेमध्ये धर्मांतरणाबद्दलचा असा स्पेसिफिक कुठलाही सेक्शन नाही आहे. मी आज उत्तर प्रदेशच्या कायद्याचं पण थोडासा सपोर्ट घेतला की धर्मांतरणाबद्दल केंद्रीय कायदा कुठलाच नाही. त्यामुळे राज्यांनी काही लोकल लॉज केलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तो अस्तित्वात आलेला आहे, अंमलात आलेला आहे. राजस्थानचं बिल पेंडिंग आहे, इतर बिलं पेंडिंग आहेत. त्यामुळे आजच्या तारखेला धर्मांतरणाबद्दल विशेष असा कायदा आपल्या राज्यात लागू नसल्यामुळे धर्मांतरणाचे जे काही आरोप केले जात आहेत ते कोणत्या कलमाखाली येतात हा माझा प्रश्न अजूनही आहे. सरकारी पक्षाने काहीतरी इंटरनॅशनल लिंक लावण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनॅशनल लिंक लावण्याचा प्रयत्न केला यावर मी नाही सांगू शकत. सरकारी वकील बोलतील त्या मुद्द्यावर. परंतु तपासादरम्यान तसलं काही मिळाल्याचं मला ते असं काही दिसलं नाही.